तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे जेमिनी AI आणि याद्वारेच खूप सारे म्हणजे फोटोज बनवले जात आहेत। याचा फायदा आणि तोटा काय आहे ते नक्की बघूया। चालतं व्हिडिओ सुरू करूया। तर फायदा तर तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉम्प्ट देऊन तुम्ही वेगवेगळे फोटो बनवू शकता डायरेक्ट ते कपडे। मग याचा तोटा काय ते बघूया। याचा तोटा आहे फेक आयडेंटिटी कार्ड, फेक मतदान कार्ड जे काय आहे ते सगळं बनवू शकता तुमच्या फोटोद्वारे। आता ही गोष्ट झाली चांगली। याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण थोडंसं पुढे गेलं तर ते होऊ शकतं मॉर्फिंग। आता मॉर्फिंग डीप फेक हे काय आहे ते कधी तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। आता पण एवढंच समजून घ्या की तुमची अश्लील व्हिडिओ बनवू जाऊ शकता डीप फेक किंवा मॉर्फिंगद्वारे। मॉर्फिंग अगोदरपासूनच होत आहे, परंतु AI आता थोडंसं स्ट्रॉंग झाल्यामुळं म्हणजे फेस कन्सिस्टंट चांगला येत असल्यामुळे ते आणखी थोडं चांगलं होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचं ब्लॅकमेलसुद्धा होऊ शकतं। आता हे सांगून मी कोणत्याही क्राईमला किंवा कोणत्याही गुन्ह्याला जास्त चांगलं म्हणजे बढावा देत आहे असं काय नाही। जे काय माहिती आहे ते तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे। AI द्वारे तुमचे मॉर्फिंग किंवा डीप फेकद्वारे तुमचे फोटोज बनवले जाऊ शकतात आणि त्याद्वारे तुम्हाला ब्लॅकमेलसुद्धा केलं जातं। म्हणजे जेमिनीचा इतकं चांगला फायदा आहे तितकं तोटासुद्धा आहे। आता जेमिनी असल्या प्रकारे असलेले फोटोज वगैरे बनवत नाहीत, परंतु मार्केटमध्ये असले फेक म्हणजे सस्ता AI टूल्सची कमी नाही आहे, ज्या ठिकाणी तुम्ही असे फोटोज बनवू शकता। आता ते कुठे म्हणून जेमिनीचा चांगल्या प्रकारे वापर करा। जे काही तुम्ही फोटोज अपलोड करताय जितकं जास्त डाटा AI ला द्याल तितकं जास्त ते जेमिनीचा जितकं चांगला म्हणजे वापर होऊ शकतो तितकं वाईटसुद्धा होऊ शकतं AIचा, जेमिनीचा नाही। तर AIचे असले व्हिडिओसुद्धा बनवून शकून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात किंवा फेक आयडेंटिटी वगैरे बनवण्यामध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो। आता हे तर काही अगोदरपासूनच होत आलं, AI मुळे काय फरक पडणार, हे आणखी थोडं चांगल्या प्रकारे होईल एवढंच, बाकी काय फरक पडणार नाही। आणि जर तुम्ही म्हणजे फोटोज अपलोड केला माझ्या एका फोटोने काय होणार असं जर विचार करत असाल तर नाही, तितकं तुम्ही जितकं जास्त डाटा AI ला द्याल तितकं जास्त चांगलं होईल। मी काय AI इंजिनियर वगैरे काय नाही आहे, पण जितकं माहिती जनरली अवेलेबल आहे ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत आहे। आणि या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुमचं जे फोटोज आहे ते चांगल्या प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न करा। त्याचा वाईटसुद्धा उपयोग होऊ शकतो। जितकं तुम्ही हवामध्ये आता स्टोरी वगैरे टाकायला नाही तितकंच वाईटसुद्धा तुमच्यासोबत होऊ शकतं, बाकी काय नाही। आता जे काय आता मी रिपीट करणार नाही जे काही बोलत ते। तर दॅट्स इट। जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, चॅनल नसलं सबस्क्राईब करा। मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आणि हे माझं चॅनल नाही, यासाठी फक्त मी व्हिडिओज बनवतो, फ्रीलान्सर आहे। मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।